आताची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल। एकनाथ शिंदे, तुझ्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय गप्पा बसणार नाही। नेमकं काय घडलं? गद्दारांचे नशीब फिरवल्याशिवाय राहणार नाही, किती गद्दारी करा, तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीकेची दोप टाकली। शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याला आज दुसरा दिवस असून ते आज धाराशिवमध्ये सभा घेत आहेत। या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला। गद्दारांचे नशीब फिरेल आणि त्यांच्या उरावर भगवा फडकवू असा निर्धार करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर तोप डागली। ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्यानंतर ठाकरेंनी नव्या मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे। सध्या ते बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। यावेळी त्यांनी 3 खासदार आणि आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी यांच्या निष्ठेचे कौतुक केले। भाजपने जेव्हा गद्दारी केल्याचं कळलं त्यावेळी खासदार असलेले अरविंद सावंत यांनी खासदारकीला लाथ मारत सत्ता सोडली। 2019 मध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करत फोडाफोडीचं राजकारण गुंतवलं होतं, त्यावेळी कैलास पाटील यांनी शिंदे गुजरातला घेऊन जात असल्याचं सांगितलं होतं। त्यावेळी ते सत्ता सोडून परत माघारी आल्याचं ठाकरे म्हणाले। दरम्यान शिंदे गटात गेलेले खासदारांनी विकास निधी मिळत नसल्याचं, मतदारसंघातील कामे होत नसल्याची बोंब ठोकत सत्तेच्या गादीवर जाऊन बसले। त्यावरून ठाकरेंनी जोरदार टीका केली। नुसता विकास निधी करून काही उपयोग नाही, निष्ठावंत कार्यकर्ते मिळण्याचं भाग्य लागतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले। ओमराजे यांना फुकटचा पैसा हवा होता, त्यामुळे ते तिकडे गेले आहेत, परंतु माझ्या मागे कष्टाने पैसा कमवणारा शेतकरी आणि अस्सल शिवसैनिक बसलाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा। आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत येणार की नाही, याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा। तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।